येस सर. अरे तो कॉलेजमध्ये फर्स्ट आलेला मुलगा, काय त्याचे नाव? अरे हा मानव, त्याला बोलावून घे. येस सर. बोला. मानवला प्रिन्सिपल सरांनी बोलावलेत. ठीक आहे, येतो मी.
आत येऊ का सर? हा ये. सर मला बोलावले होते का? अरे हो, तू कॉलेजमध्ये पहिला आलास त्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू सर. तुझं खरं अभिनंदन तर हा गोड पेढा भरून करतो. थँक्यू सर. वेलकम. या मागचे सर्व श्रेय कॉलेजला जाते. ठीक आहे, तू येऊ शकतोस. ठीक आहे सर, येतो मग. कसे कसे विद्यार्थी या कॉलेजमध्ये येतात. अरे हाय. मानव, ये ना. नाही नाही, उशीर होतोय. बोल ना. ये विजया. हाय ड्यूड. थँक्यू स्वीट हार्ट. कसा चालू आहे रे अभ्यास? आईला कॉलेज मधनं पहिला आलाय तू. मलाही सांग ना कसा अभ्यास करतोस ते. काय नाही यार, एकांतात बसून करतो. एकट्या स्वभावाच्या मानवाला एकांतातच बसून अभ्यास होतो. आपण बघ ना, दुय्यम स्वभावाचे. अरे रात्री बास्केटबॉल खेळायला ना. नाही यार, घरची परमिशन देणार नाहीत यार. आईला पोरीसारखीच वागणूक देतात तुला घरचे. देणारच ना यार, हा तर मायनस. साहेब, जरा न्यूज दिला. अरे दगडू, काय या जनतेचं टेन्शन घ्यायचं. आपणा काम बनताय ना, भाड में जाय जनता. नाही साहेब, ते समलैंगिकावर न्यूज चालू आहे. कई लोग ऐसे हैं जो रसोई का काम बहुत अच्छे से जानते हैं, कई लोग ऐसे हैं जिन लोग गार्डनिंग का काम बहुत अच्छे से जानते हैं, कई लोग ऐसे हैं जो डांस बहुत अच्छा करते हैं, तो और कंप्यूटर का भी बहुत अच्छा नॉलेज है, तो उनके रुचि के अनुसार दगडू, उनको काम दे दिया त्या जाए तो आईला बहुत नेऊन. अच्छे से करेंगे. ह्या लोकांचं दुखणं काय अवघड होऊन बसलंय रे. धड दुसऱ्याला सांगता बी येईना आणि दाखवता बी येईना आणि बसलेत उपोषणाला. मन से स्त्री के गुणों वाले ये किन्नर ना पुरुष की श्रेणी में आते हैं, अरे दगडू, स्त्री के बदलते चॅनल लावा आप आपलं. विभिन्न कार्य घे ते रिमोट, बदल. काम लिया जाता है, लेकिन मजदूरी आधी दी जाती है. अगं नेहा, मानव चाललाय, तुला नोट्स हव्या. ए मानव. हा हा, बोल ना. अरे तुझ्या इतिहासाच्या नोट्स पाहिजे होत्या मला. आता तर माझ्याकडे नाहीयेत, घरी आहेत. उद्या देईन. ओके, बट तुझा बॉयफ्रेंड काय म्हणतो ग? ओ आय मीन तुझे मित्र रे. तुला नोट्स हवेत ना, उद्या मी देईन. दुसरे आगाव बोलायची गरज नाहीये. ओ राग आला वाटतं. जाऊ दे, उद्या नोट्स घेऊन ये. ठीक आहे. ओके बाय. उद्या देईन नोट्स. तो पण आमच्यातलाच. राग तर बघा नाकावरच आहे. लवकर आलास हो, रे आज? आज लवकर कॉलेज सुटले ना. हो का? हो. अरे त्या मानवला फोन तरी लाव ना, आपण टिंगल करू त्याची. टिंगल? खरंच? थांब एक मिनिट. हॅलो मानव. हा, कोण? मी तुझा फ्रेंड बोलतोय. मला बॉयफ्रेंड बनवशील का? स्टुपिड.
कोण मजाक करतय? नाव सांग तुझे. सांगितलं ना, मी तुझा फ्रेंड बोलतोय. बरं, तू मला हॉटेलमध्ये भेटशील का? येतो ना तुला भेटायला हॉटेलमध्ये. कोणाचा होता रे फोन? मी मित्राचा. मित्राला भेटायला तू हॉटेलमध्ये जाणार? कॉलेजमधले तुझे मित्र सांगत होते तू कसा वागायला असते. मी कुठे काय वागतोय? जसाय तसाच वागतोय. ये चल चल आज चल, तू घरात चल. तेच तर मला तुला म्हणायचंय. तू मुलगा आहेस, मुलासारखं वाग. मी एक शिक्षक आहे. माझी समाजात काहीतरी पत आहे. माझी इज्जत घालू नको समाजात. मी काय करू? देवानं जसं बनवलं, जसं घडवलं तसाच आहे मी. भरतोंड करून बोलतोस? मूर्ख कुठला? झालाय का? समजून सांगायला गावात त्याला तुम्ही. अहो अहो, घराण्याची इज्जत चव्हाट्यावर आणायला निघाले तुमचं लेकरू. समजून सांगा त्याला. असले चाळे पटणार नाही मला, सांगून ठेवतो. अहो, किती केलं तरी ते आपलं बाळ आहे. पोटचा गोळा आहे तो. त्याला सांगते मी समजावून. समजून सांगता? तुम्ही सांगत बसा. आई, माझी काय चुकी? मी काय केलं? बाळा, तू कसा जरी असलास तरी असा वागू नकोस रे. समाजामध्ये आपली नाचक्की होईल रे. असा रडू नकोस. आज माझा रिझल्ट आहे. मला माहित आहे की मी चांगल्या मार्काने पास होणार आणि नवीन उमेदीने जीवन सुरू करणार, फक्त घरच्या इज्जतीसाठी. एक्सक्यूज मी मॅडम. हां बोला. इंटरव्ह्यू साठी बोलावलं होतं. ठीक आहे, तुम्ही बसून घ्या, मी विचारते सर. ओके मॅडम. सर इंटरव्ह्यू साठी आलेले आहेत, पाठवून देऊ का? ठीक आहे सर, ओके. ओके, तुम्ही जाऊ शकता. ओके, थँक्यू मॅडम. मे आय कम इन सर? Yes, coming. Have a seat. थँक्यू सर. ही माझी फाईल. Wow. Nice, great. थँक्यू सर. तुमचे रेकॉर्ड खूपच चांगले आहे. तुमचं नाव खूप ऐकलंय. सध्या तुमचं उद्योग समूह खूप गाजत आहे. हा तर त्या श्रेणीतला दिसतो. याला आपल्या कंपनीत घेऊन काय इज्जत घालवायची का कंपनीची? सर मला एक चान्स द्या, मग बघा कसं करतो मी तुमचे काम. हो, तू तर चांगलेच काम करशील. सर कशी वाटली मग तुम्हाला माझी फाईल? हे पहा, तुमचे रेकॉर्ड तर खूपच चांगले आहे. पण तुमच्यासारख्या लोकांना कंपनीत घ्यायची तरतूद नाहीये. सो सॉरी, तुम्हाला मी हा जॉब देऊ शकत नाही. यू मे गो नाउ. सर मी माझ्या कामामध्ये तुम्हाला चांगले आउटपुट देईन. प्लीज मला ही नोकरी द्या ना. प्लीज तुम्ही येऊ शकता. अँड डोंट वेस्ट माय टाइम. चला निघा. आता हे पण जॉब करणार? काय झालं रे? मिळाली का नोकरी? नाही, सगळे वेगळ्या नजरेने पाहतायत माझ्याकडे. अरे नालाय का? वेगळं असल्यासारखं राहिल्यास वेगळ्याच नजरेनं पाहतील ना लोक तुझ्याकडं. मी काय करू? मला नाही राहता दुसऱ्यासारखे. मूर्खा, चालता हो माझ्या घरातून. कुठले पाप केले आणि तुझ्यासारखे कुलनाशक माझ्या घरात जन्माला आले? चल
तर चालता हो माझ्या घरातून. मी मानव, खरंच मानव आहे का? मला तर तसे काही वाटत नाही. सगळीकडे होणारी हेटाळणा, उपहास आणि त्याच बोचीर नजरा. आता असे आयुष्य जगून तरी काय फायदा? मग मी आत्महत्या करू का हेच आयुष्य स्वीकारू? हाच तो मानव. ज्या लोकांनी याचा तिरस्कार केला त्याच लोकांनी याला या वेशामध्ये स्वीकारलं. म्हणूनच मानव आज एक मनोरंजन झाला आहे.